चला तर मग मस्त असा हॉटेलमधल्यासारखा बेत आज घरीच बनवूया। अगदी कमी भांड्याचा पसारा न करता कमी वेळात हा स्पॉन्जी आणि मऊ लुसलुशीत असा ढोकळा आपण तयार करणार आहोत। तर तुम्ही बघू शकता मस्त असा जाळीदार हा ढोकळा तयार होतो। अगदी हॉटेलमधल्यासारखाच बनतो। अगदी नवीन जरी बनवणारा असलं तरी सहज साध्या सोप्या पद्धतीने हा ढोकळा बनवू शकतो। तर अजिबात जास्त वेळ न लागता अवघ्या अर्ध्या ते 1 तासाच्या आत हा ढोकळा तयार होतो। तर नमस्कार, मी दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि वेळ वाया न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करते। तर ढोकळा बनवण्यासाठी मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। मेजर माप बघण्यासाठी तुम्ही कप किंवा वाटी घेऊ शकता। तर मी इथे कप वापरलेला आहे। कपाने मी इथे 2 कप बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पीठ तुम्ही घरचं किंवा दुकानचं कोणतंही वापरू शकता। त्याच कपाने इथे मी अर्धा कप इतकं दही घालून घेतलेलं आहे। दही अगदी फ्रेश, जास्त आंबट नसावं। 1 पळी मी इथे तेल घालून घेणार आहे। 4 चमचे पोहे खायच्या चमच्याने हे तेल आहे। 1 चमचा साखर घालून घेतलेली आहे। अर्धा चमचापेक्षा कमी इथे निंबूसत्व वापरलेलं आहे। आपण दही वापरले त्यामुळे निंबूसत्व कमी वापरून घेऊयात। त्याच कपाने मी इथे 1 कप पाणी घालून घेतलेलं आहे। पाणी आपल्याला परत जर लागलं, मिश्रण घट्ट असलं तर आपण परत घालून घेऊयात। अर्धा चमचा हळद व चवीनुसार अर्धा चमचा मी मीठ इथे घालून घेतलेलं आहे। आता मिक्सरला आपण हे फिरवून घेऊयात। अगदी 30 सेकंदाच्या आत हे मिश्रण तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता मस्त असं हे मिक्स झालेलं आहे। आता हे थोडा वेळ असंच ठेवूयात। कढईमध्ये 1.5 ग्लास इतकं मी पाणी घालून घेतलेलं आहे। पाणी थोडं जास्तच घालायचं आहे कारण आपल्याला कमीत कमी 20 मिनिटं ढोकळा स्टीम करून घ्यायचा आहे। पाणी तापते तोपर्यंत ताटाला मी इथे तेल लावून घेणार आहे। तुमच्याकडे जर ट्रे असेल ढोकळ्याचा तर तो वापरू शकता। साईडला ठेवून मिश्रण व्यवस्थित सर्व जे झाकणाला वगैरे लागलेलं असेल ते काढून घेऊयात। कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे। वाया न घालवता व्यवस्थित सर्व काढून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्याचं सुद्धा चमच्याने व्यवस्थित सर्व मिश्रण काढून घेऊयात। अशा पद्धतीने आता यामध्ये मी 1 इनोची पूर्ण पुडी वापरणार आहे। तुम्ही याऐवजी अर्धा चमचा सोडा वापरू शकता। सोडा जर वापरायचा असेल तर त्यामध्ये हळदीचे प्रमाण कमी घालायचे। हळदीमुळे ढोकळा लाल होऊ शकतो। सर्व व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। मी 3 ते 4 चमचे लिंबू वापरून घेतलेलं आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेतलं। तुम्ही बघू शकता मस्त असे छोटे छोटे यामध्ये बबल्स तयार झालेले आहेत, म्हणजे मिश्रण तयार आहे। आता तेल लावलेल्या ट्रेमध्ये किंवा ताटामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं आहे। तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा। तर थोडंसं थपथप करून घेऊयात म्हणजे ढोकळा व्यवस्थित सेट होतो। आता पाणी पण उकळलेलं आहे। त्यामध्ये रिंग किंवा स्टँड ठेवून आपण जो ढोकळ्याचा ट्रे आहे किंवा ताट आहे ते यामध्ये ठेवून झाकण ठेवून घेऊयात। तर याला एक होल आहे, म्हणजे प्रत्येक झाकणाला हे असतं। त्याला मी इथे थोडासा यामध्ये पेपर बसवून घेतलेला आहे, जेणेकरून यातली जी वाफ आहे ती बाहेर जाऊ नये। 20 मिनिटं झालेले आहेत। तुम्ही बघू शकता मस्त असा ढोकळा तयार आहे। याला मस्त जाळी पण खूप छान आलेली आहे। आपण काढून घेऊयात आणि आता हा ढोकळा एक 10 ते 15 मिनिटं आपण थंड करून घेऊयात, कारण ढोकळा थंड झाल्यावरच कापून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता मस्त अशी जाळी बाहेरूनच यावर दिसतीये। तर ढोकळा थंड होतोय तोपर्यंत एका कढईमध्ये आपण शुगर सिरप म्हणजे साखरेचं पाणी तयार करून घेऊया। कढईमध्ये थोडं तेल घालून घेतलंय। त्यामध्ये जिरं, मोहरी थोडी तडतडली की त्यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आडव्या उभ्या कशाही बारीक आपल्याला हव्या तशा मिरच्या चिरून घालून घ्यायच्या आहे। थोडं परतून झालं की त्यामध्ये पाणी घालून घेऊयात आणि पाण्यामध्ये आपल्याला 1 चमचा मी इथे साखर घालून घेणार आहे आणि व्यवस्थित असं हे उकळून घ्यायचं आहे।
पूर्ण साखर विरघळली की याला एक उकळी काढून घ्यायची आणि नंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे। जर शुगर असेल घरामध्ये कोणाला किंवा कमी साखरेचं खायचं असेल तर साखर तुम्ही स्किप करू शकता, नाही घातली तरी चालते। तर मस्त असं ढोकळा 10 मिनटं झालेले आहेत। थंडीचे दिवस असल्यामुळे लगेच थंड झालेला आहे। तुम्ही बघू शकता मस्त असा ढोकळा मी काढून घेतलेला आहे। आता याचे आपल्याला हवे तसे काप करून घेऊयात। मी चौकोनच काप करून घेणार आहे। थंड झाला की ढोकळा अगदी सहज आणि आपल्याला हवा तसा कापता येतो। तर तुम्हाला चौकोनी किंवा त्रिकोणी जसं हवं तसं याला कापून घ्यायचं आहे। मस्त असा कापून घेतला की यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे। तुम्ही यावर जर ओलं खोबरं आवडत असेल तर ते घालून घेऊ शकता। ओलं किंवा सुकं कोणतंही खोबरं चांगलं लागेल। आता जो शुगर सिरप आपण तयार करून घेतला होता तो पण यावरती घालून घेऊयात। सर्व शुगर सिरप यामध्ये घालून घ्यायचं आहे। मस्त असं हे तुम्ही बघू शकता पूर्ण याने शोषून घेतलेला आहे आणि ढोकळा पण मस्त असा तयार झालेला आहे। तर बघा काय मस्त दिसतोय, अगदी गरम गरम ढोकळा आहे। जे शुगर सिरप आपण टाकलं होतं ते गरम होतं त्यामुळे त्यामधून एकदम मस्त अशा हलक्याशा वाफा येत आहे। एकदम स्पॉन्जी आणि मस्त असा हा ढोकळा जाळीदार तयार झालेला आहे। बघू शकता खूप छान आणि सुंदर दिसतोय, खायला पण खूप मस्त लागतो। अजिबात काहीही गरज नाही हॉटेलमधून आणायची। एकदम रसरशीत असा हा ढोकळा तयार झालाय। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा। चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। नमस्कार।